ही त्या मुख्याध्यापकाची डेफिनेटली चूक आहे। त्या चुकीसाठी त्याला जी शिक्षा देणं ॲप्रोप्रिएट आहे त्या पद्धतीनं होईल। त्या मुख्याध्यापकांचा खुलासा आलाय, खुलासा आम्ही प्रोसीड केलाय, आज उद्या डिसिजन होऊन जाईल। यानंतर एखादा सिनेमा व्हायरल होऊ नये म्हणून आपली काय पॉलिसी असेल? कारवाई होईल। त्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की शाळा ही सरकारी मालमत्ता आहे आणि कुठल्याही सरकारी मालमत्तेचा वापर खाजगी कामासाठी केला जाऊ नये। कारवाई नेमकी कुठपर्यंत झाली प्रोसेस आणि काय होणार? मुख्याध्यापकांचा खुलासा आला आहे आमच्याकडे, आज म्हणजे कालच आलेला आहे। मी 2 दिवस ॲक्च्युअल पुण्यात होते वर्कशॉपला, आमचं स्टेट लेवलचं वर्कशॉप होता। आता मुख्याध्यापकांचा खुलासा आला आहे, खुलासा आम्ही प्रोसीड केला आहे, कारवाई होईल। त्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की शाळा ही सरकारी मालमत्ता आहे आणि कुठल्याही सरकारी मालमत्तेचा वापर खाजगी कामासाठी केला जाऊ नये, ही त्या मुख्याध्यापकाची डेफिनेटली चूक आहे। त्या चुकीसाठी त्याला जी शिक्षा देणं ॲप्रोप्रिएट आहे त्या पद्धतीनं होईल, आज उद्या डिसिजन होऊन जाईल। यानंतर एखादा सिनेमा व्हायरल होऊ नये म्हणून आपली काय पॉलिसी असेल? नाही, आम्ही ते सर्क्युलर काढतोय, आता सर्व शाळांना एक सर्क्युलर काढतोय। ॲक्च्युअल काय होतं की थोडंसं ना प्रशासनामध्ये इमोशन आणि प्रशासन ह्या 2 गोष्टी आहेत। म्हणजे त्यांना असं वाटतं की हे माझे विद्यार्थी आहेत, थोडा वेळ बसले शाळेमध्ये, थोडे फोटो काढले आणि थोडीशी अटॅचमेंट असते माझी विद्यार्थ्यांची की या शाळेत मी शिकलो, या शाळेत ह्या वर्गात मी पहिलीत बसत होतो वगैरे, असे फोटो वगैरे काढले तर इथपर्यंत ते काही चुकीचं नाही आहे। पण प्रशासकीय गोष्टीमध्ये शाळा ज्यावेळी तुम्ही मुख्याध्यापक म्हणून त्या ठिकाणी काम करता त्यावेळी ती शाळेची कस्टडी तुमच्याकडे आहे। त्या शाळेसाठी कुठल्याही खाजगी कामासाठी त्या सरकारी मालमत्तेचा वापर करू देण्याचं तुम्हाला पावर नाही आहेत। अशी जर परवानगी द्यायची असेल, आता काही शाळांना आपण शूटिंगसाठी परवानगी देतो, म्हणजे आपल्याकडे अप्रोच होतात, ते सांगतात आम्हाला ह्यासाठी शूटिंग। आता पन्हाळामध्ये मागच्या वर्षी एक आम्हाला ॲप्लिकेशन होतं, तिथले एक माजी विद्यार्थी आहेत आणि आत्ता खूप सक्सेसफुल पर्सनॅलिटी आहे। त्यांनी सांगितलं होतं की त्यांना ऑटोबायोग्राफी बनवायची, मग त्यांना ते दाखवायचं होतं की मी कुठे शिकलो बाबा, माझी सुरुवात कुठून आहे। तर अशा वेळी आम्ही परवानगी देतो, पण आम्ही कंडिशन टाकतो तिथं की बाबा कुठल्याही म्हणजे बाबतीमध्ये शाळेचा वापर चुकीच्या कामासाठी केला जाणार नाही, चुकीच्या कामासाठी याचं फोटोग्राफी किंवा शूटिंग तुम्ही वापरणार नाही। तर आता ते मुख्याध्यापकाच्या अखत्यारीत नसताना इमोशनली त्यांनी तो डिसिजन दिला, तो खुलासा आलेला आहे आमच्याकडे, पण ते होईल प्रोसीड। पण अशा गोष्टी होऊ नयेत। आत्ता हे झालं, हा विषय आपण थोड्या वेळासाठी जरी बाजूला ठेवला की आपण आता ॲक्शन घेऊ, पण भविष्यात असं होऊ नये त्यासाठी एक सर्क्युलर आमचं CO साहेबांच्या सहीनं सर्व शाळांना जाईल। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।